श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला. तर येत्या 15 तारखेला घटस्थापना होणार आहे, म्हणजे त्या दिवशी आपल्या घरी घट बसणार आहेत. आणि बघा, ह्या घटस्थापना आपल्याला करण्या अगोदर, म्हणजे ती घटस्थापना सुरू होण्या अगोदरच, नवरात्रीचे हे काही दिवस सुरू होण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून ह्या काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत. तर पहा, ह्या गोष्टी कशासाठी करायच्या आहेत. तर पहा, जेव्हा आपण घरामध्ये घट बसवतो त्यावेळेस आपली जी कुलदेवी आहे, तेव्हा ही कुलदेवी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. बघा, माता लक्ष्मीला, कुलदेवीला, त्याचबरोबर पार्वतीला घरामध्ये सर्वात जास्त प्रिय गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे घरामधील स्वच्छता. तर पहा, आपल्या सर्वांनीच स्वच्छता करायला सुरुवात केलीच असेल. ज्यांचे ज्यांचे पित्र झालेले आहेत त्यांनी घराची स्वच्छता करायला सुरुवात तर केलीच असेल, कारण घटस्थापना होण्या अगोदर घरामध्ये कोणत्याही प्रकारची जाळी जळमटे किंवा मग धूळ वगैरे आपण ठेवत नाही. तर ज्या घराची स्वच्छता झालेली आहे त्या घर माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं. त्याचबरोबर ज्या घरामध्ये रोज सकाळी सडा रांगोळी झालेली असते ते घर माता लक्ष्मीला आवडत असतं. तर पहा, ह्या नवरात्रामध्ये आपण 9 देवींची सेवा करत असतो, त्यांची पूजा करत असतो. तर हे 9 स्वरूप जे आहेत देवीचे, त्यांची आपण पूजा वगैरे करत असतो. तर ह्या दिवशी आपल्याला, म्हणजे घट बसण्या अगोदर आपल्याला आपल्या घरातून काही गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. आपण जेव्हा ह्या वस्तू घरातून बाहेर काढतो त्यावेळेसच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, कुलदेवी ह्या येत असतात. आणि परंतु जर आपण ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर नाही काढल्या तर आपल्याला कोणत्याही सेवेचं फळ भेटत नाही. म्हणजेच आपण ह्या नवरात्रामध्ये कितीही देवाची सेवा करा, घट बसवा किंवा मग काही नामस्मरण करू किंवा कोणतीही गोष्ट केली तरी त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर बघा, आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे, जे काही संकट आहेत ते तसेच राहतील. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातून ह्या काही वस्तू आहेत तर त्या बाहेर काढायच्या असतात. तर बघा, ज्या काही आपल्या घरामध्ये वस्तू आहेत, म्हणजे ज्या बाहेर काढायच्या आहेत, तर त्या कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत, कशा काढायच्या आहेत, ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. घटस्थापना करण्यापूर्वी ह्या वस्तू जर आपण घरातून बाहेर काढल्या तर आपल्या घरामध्ये पहा, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आणि आपण घटस्थापना करण्या अगोदर ह्या गोष्टी आपल्या घरातून काढल्या नाही तर मग आपल्याला कोणतीही सेवा करू द्या, कोणतेही उपाय करू द्या, कोणतीही पूजा अर्चा करू द्या, त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही. तर बघा, आपल्याला कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत. तर पहा, ह्या दिवसामध्ये आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत. तर बघा, ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला, म्हणजे आपल्या घरातील जे पुरुष आहेत ते पुरुषांनी केस कापू नये. त्याचबरोबर ज्या महिला आहेत तर त्यांनी ॲब्रो करू नये किंवा मग केस कट करू नये. बरोबर वॅक्सिन करणं, ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आता पहा, आपल्याला कोणत्या गोष्टी घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे, तर बघा, झाडू असतो ना, तर तो, म्हणजे आपल्या घरामध्ये कितीही जुना झाडू असू द्या, काही लोक काय करतात की असे जुने झालेले झाडू कित्येक दिवस होऊ द्या ते तसेच घरामध्ये ठेवतात. तर बघा, माता लक्ष्मीचं स्वरूप असतं झाडू, आणि असा हा एकदम जुना झालेला आणि खूप जुना झालेला झाडू, खराब झालेला झाडू आपण जर आपल्या घरामध्ये ठेवला तर आपण कितीही सेवा करा, कितीही उपाय करा किंवा कितीही पूजा अर्चा करा, आपल्याला त्या सेवेचं फळ अजिबात मिळणार नाही. का, खूप जुना झाडू झालेला आहे आणि त्याचं काही शिल्लक राहिलं नाही तरीसुद्धा तो आपण घरामध्ये वापरत आहोत, तर तो झाडू पहिल्यांदा आपल्याला घराच्या बाहेर फेकायचा आहे. दुसरं म्हणजे काळे कपडे. तर काळे कपडे माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. बघा, काळ्या कलरचे वस्त्र आपल्याला ह्या दिवसामध्ये अजिबात घालायचे नाहीत. तर कोणतेही तुमच्या काळ्या कलरचे कोणत्याही गोष्टी असू द्या तर त्या आपल्याला ह्या दिवसामध्ये अजिबात घालायचे नाहीत. म्हणजे तुम्ही बांगड्या म्हणा किंवा मग कानातले असतील किंवा कोणतीही गोष्ट असू द्या तुमची, पण त्या काळ्या कलरच्या गोष्टी आपल्याला घालायच्या नाहीत.
तर बघा, ह्या काळ्या कलरच्या ज्या वस्तू आहेत, तुमचे कपडे आहेत किंवा काही गोष्टी आहेत, तर त्या आजच तुम्ही बाहेर काढून टाका. म्हणजेच काय, तर तुम्ही ह्या दिवसामध्ये जे काही नवरात्र आहे, तर त्या नवरात्राच्या दिवसामध्ये तुम्ही ह्या घालू नका. म्हणजे कुठेतरी दुसरीकडं ठेवून द्या, जेणेकरून तुम्ही समोर जरी असलं तर माणूस लगेच घालून जातं. मग ते घालणं टाळण्यासाठी त्या वस्तू तुम्ही दुसरीकडे कुठेतरी ठेवून. ही गोष्ट म्हणजे आपल्या घरातून आपण कोणत्याही तुटल्या फुटलेल्या वस्तू ज्या असतील आपल्या घरात, तर त्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आता बघा, तुमच्या एखादा ग्लास आहे, तर ग्लासचं थोडंसं टव तुटलेलं आहे, परंतु तो आपण यूजच करत आहोत. म्हणजे अशा तुटलेल्या ज्या वस्तू आहेत ना, त्या नकारात्मक गोष्टी म्हणजे त्या गोष्टीमध्ये नकारात्मकता भरलेली असते. त्यामुळे ह्या ज्या तुटल्या फुटलेल्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला पहिल्यांदा घरातून बाहेर काढायचं आहे. कितीही जीव तुमचा त्यामध्ये गुंतू द्या, परंतु त्या गोष्टीमुळे जर आपल्या घरामध्ये कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, नकारात्मकता पसरत असतील, तर ह्या गोष्टींचं करायचं काय? बघा, तुमची एखादी बरणी असेल, तिचं थोडंसं तुटलेलं असेल किंवा मग त्याचं झाकण तुटलेलं असेल, तरीही तुम्ही यूज करत आहात किंवा मग ती यूज न करता कुठेतरी ठेवून दिलेल्या आहेत. तर अशा गोष्टी ह्या दसऱ्यामध्ये बघा, ह्या जे काही तुम्ही आता नवरात्राचं आवरताय त्यावेळेस सर्व ह्या गोष्टी, तुटल्या फुटलेल्या, फाटलेले कपडे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. यामुळे काय होतं बघा, आपण कितीही सेवा करू द्या, कितीही उपाय करू द्या, कितीही पूजा करू द्या, याच्या आपल्याला फळ भेटत नाही आणि आपल्या घरामध्ये सारखे भांडणतंडा, सारख्या कलह, कटकटी, नकारात्मकता ह्या गोष्टी होत राहतात. आणि बघा, आपल्याला ही घट बसण्या अगोदर आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे. जे काही आपले कपडे वापरात आहेत किंवा मग जे आपण ठेवून दिलेले सुद्धा असतील, तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून उन्हात वाळवून त्याच्या मस्त घड्या घालून ते व्यवस्थित ठेवायचे आहेत. त्याचबरोबर घरामध्ये कुठेही जाळी जळमटे किंवा मग कोणत्याही प्रकारची धूळ आपल्याला ठेवायची नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला साफ करायची आहे. तर बघा, प्रत्येकजण म्हणजे काही ठिकाणी दिवाळीच्या वेळेसच सगळं स्वच्छ केलं जातं, परंतु आमच्या इकडे दसऱ्याच्या म्हणजे जे काही घटस्थापना आहे ते बसण्या अगोदरच आमच्या घराची आम्ही स्वच्छता करत असतो. म्हणजेच काय, जे आमचे पित्र वगैरे झाले की त्यांचं नंतर आम्ही लगेच घराची स्वच्छता करायला लागत असतो. म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये पित्र झाले की ते आपल्या घराची स्वच्छता करायला लागत असतात, परंतु बऱ्याच ठिकाणी कसं आहे की सर्व पित्री अमावास्येला ज्यांचे पित्र असतात, तर त्यांना सर्व काही गोष्टी साफ करणं शक्य होत नाही. तर मग त्यांनी थोडंसं घर वगैरे साफ करून अगोदर घेतलं तरी चालतं, परंतु जे काही कपडे वगैरे आहेत तर ते तुम्ही नंतर जरी साफ केले तरी चालतील. परंतु बघा, जर शक्य नसेल तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करणं, तर ज्या रूममध्ये तुम्ही घट बसवणार आहे ती रूम तुम्हाला व्यवस्थित साफ करायची आहे. परंतु आपल्या घरामध्ये कुठेही धूळ ठेवायची नाही. धुळीमध्ये पहा, खूप सारी मोठी नकारात्मकता असते, त्यामुळे आपल्याला घराची स्वच्छताही करायचीच आहे. तर पहा, ह्या वेळेस माता ही हत्तीवरती स्वार होऊन येणार आहे. त्यामुळे हत्तीवरती जेव्हा माता स्वार होऊन येत असते, तर ती आपल्यासाठी भरपूर काही गोष्टी घेऊन येत असते. त्यामुळे तिला आपल्या घरामध्ये आणण्यासाठी, तिला आपल्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी आपल्याला आपल्या घराची, तिच्या आगमनाची तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे. म्हणजे आपल्या घराची स्वच्छता व्यवस्थित आपल्याला अगोदरच करायची. माता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये बसणार आहे, तर त्यावेळेस ती सुख, शांती, समृद्धी, धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर्य ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घेऊन येत असते. आपल्याला सर्वांना असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये माता ही आनंदाने राहावी, आनंदामध्ये ती आपल्या घरामध्ये असावी, ती आपल्या घरामध्ये तिचे आगमन व्हावे, तर तुम्ही ती घराची ही स्वच्छता तिच्या आगमनासाठी अगोदरच करायची आहे. तर अशा प्रकारे बघा, आपल्या घरातून ज्या तुटल्या फुटलेल्या गोष्टी आहेत किंवा मग जी घराची सफाई आहे, तर त्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्याला ठेवायची नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाळा आणि घरातून बाहेर काढा. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.